ज्या विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालय शिपाई हमाल या पदाची परीक्षा दिलेली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना 20+ मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. मुंबई उच्च न्यायालय पदासाठी तुम्ही थेरीची एक्झाम तर देऊन आलेले आहेत आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना मार्क हे चांगल्या पद्धतीचे मिळालेले आहेत. बरेच विद्यार्थ्यांना मार्क हे 25+ आहेत, तसेच 28+ आणि 30 पण मार्क आउट ऑफ देखील मार्क भरपूर विद्यार्थ्यांना आहेत. असे भरपूर विद्यार्थी आहेत, 30 मार्क आउट ऑफ मार्क मिळालेले आहेत. म्हणजेच एकंदरीत विचार केला तर प्रश्नपत्रिका ही सोपी होती. परंतु काही विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आहे की जी प्रश्नपत्रिका फर्स्ट शिफ्टमध्ये झालेली होती ती थोडीशी अवघड होती आणि सेकंड शिफ्टची प्रश्नपत्रिका ही एकदम सोपी होती. त्यामुळे सेकंड शिफ्टच्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क मिळाले. त्याच्यामध्ये नॉर्मलायझेशन होईल का? परंतु विद्यार्थी मित्रांनो, ह्या कोर्ट भरतीमध्ये नॉर्मलायझेशन होणार नाही. जिल्हा न्यायालय भरतीमध्ये नॉर्मलायझेशन होते, पण ह्या भरतीमध्ये नॉर्मलायझेशन होणार नाही. डायरेक्ट लिस्ट लागणार आहे. कशासाठी? चपळता चाचणी पात्रसाठी. त्यामुळे आता कोर्टला ह्या ठिकाणी जे काय प्रोसेस होणार आहे, कशाची प्रोसेस? चपळता चाचणीची. तर 9 जून पर्यंत उन्हाळी वॅकेशन चालू आहे. त्याच्यामुळं आपली ही जी डेट आहे लवकरच येण्याची शक्यता आहे. म्हणजेच 20 जून नंतर या ठिकाणी यादी पडेल आणि यादी एकदा वेबसाईटवर पडल्याच्या नंतर लागलीच ते चपळता चाचणीला बोलवतात. त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर चांगला आहे त्यांनी लगेचच आपल्या चपळता चाचणीची तयारी करायला सुरुवात करा आणि चपळता चाचणीबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करू शकता. आपण त्याची माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू. तसेच मित्रांनो, तुम्ही जर न्यायालयाची क्लर्क या पदाची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आपण मराठी आणि इंग्रजी टायपिंगचे पॅसेज पीडीएफ स्वरूपामध्ये तयार केलेले आहेत. यामध्ये आहेत मराठीचे 40 पॅसेज आणि इंग्रजीचे 40 पॅसेज आहेत आणि हे फक्त तुम्हाला केवळ मिळणार आहे मित्रांनो, केवळ आणि केवळ 50 रुपयामध्ये एकदम अत्यंत कमी पैशामध्ये आपण या ठिकाणी पॅसेज तयार केलेले आहेत. आपला उद्देश काही पैसे कमवण्याचा नाही, विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करण्याचाच उद्देश आहे. त्याच्यामुळे आपण एकदम मिनिमम प्राइस या ठिकाणी ठेवलेली आहे. तर हे पॅसेज तुम्हाला घेण्यासाठी हे जे स्क्रीनवर मोबाईल नंबर दिसत आहे 98 81 78 89 आणि 71 या मोबाईल नंबरवर तुम्हाला फोन पे किंवा गुगल पे ऑनलाईन 50 रुपये पेड करायचे आहे आणि त्याची स्क्रीनशॉट त्याच व्हॉट्सअप नंबरवर सेंड करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला लागलीच पीडीएफ स्वरूपामध्ये पूर्ण टायपिंगचे पॅसेज तुम्हाला मिळून जातील. तर मित्रांनो, जास्त वेळ न घेता तुम्ही आता तुमची जी काही चपळता चाचणी आहे त्या चपळता चाचणीच्या अभ्यासाला तुम्ही सुरुवात करा. कोणकोणत्या पद्धतीच्या चपळता चाचणी कशा पद्धतीने केली जाते त्याची माहिती मिळवा वेगवेगळ्या माध्यमातून आणि त्याची तयारी करायला तुम्ही सुरुवात करा. आणि महत्वाची गोष्ट म्हणजेच डॉक्युमेंट्स महत्वाचे पहा. चपळता चाचणी झाल्याबरोबर या ठिकाणी इंटरव्ह्यू असतो आणि इंटरव्ह्यूच्या वेळेस आपल्याला काय करायचं असते? पूर्ण डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी त्यांना द्यायचे असतात. त्याच्यामुळे जेवढे काही डॉक्युमेंट्स असतील ते सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही कलेक्ट करायला सुरुवात करा, जेणेकरून चपळता चाचणी झाल्याच्या नंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे डॉक्युमेंट्स मध्ये अडचण येणार नाही. एकही जरी डॉक्युमेंट कमी असेल तर तुमची पात्रता रद्द होऊ शकते आणि यासाठी तुम्ही स्वतः जिम्मेदार असतील. त्यामुळे तुमचं कर्तव्य आहे की डॉक्युमेंट्स अगोदरच तुम्ही तयार ठेवा. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा. तसेच भरपूर विद्यार्थी व्हिडिओ पाहिलेत परंतु सबस्क्राईबचं प्रमाण कमी आहे, तसेच लाईकचं देखील प्रमाण कमी आहे. आम्ही काय म्हणतो तुम्हाला फक्त लाईक आणि एक सबस्क्राईब. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मी तर लाईक करा किंवा सबस्क्राईब करा यासाठी तुमचा जास्त वेळ घेतच नाही. कधी कधी एखाद्या व्हिडिओमध्ये मी या ठिकाणी सांगतो सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. कारण जास्त वेळ मला विद्यार्थ्यांचा घेऊ वाटत नाही, कारण वेळेची किंमत मला माहिती आहे. वेळेला भरपूर महत्व आहे. त्याच्यामुळे जेवढं कमी होईल तेवढाच वेळ तुमचा घेतो आणि महत्वाची माहिती तेवढी सांगत असतो.